नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 4 द्रव्याचे मोजमाप हा धडा आपण सुरू केलेला होता। यातील आपण आज या व्हिडिओमध्ये परिवर्ती संयुजा म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। तर त्याची माहिती आपल्याला सुरुवातीला दिलेली आहे बघा। काय म्हटलं इथं की वेगवेगळ्या परिस्थितीत काही मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात। बघा की वेगवेगळ्या परिस्थिती म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये किंवा वेगवेगळी परिस्थिती जेव्हा होत असते अशा स्थितीमध्ये काय करतात, प्रत्येक मूलद्रव्य काय करते, अणूंची संख्या देणे, अणूंच्या संख्येमधील जे इलेक्ट्रॉन आहेत त्या अणूमधील जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन देत असतात किंवा घेत असतात। अशा वेळी ती मूलद्रव्ये एकापेक्षा जास्त संयुजा दाखवतात आणि त्यावेळी ते काय करतात, एकापेक्षा जास्त काय करतात, संयुजा दाखवतात। म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये जास्त काय करतात, दोन म्हणजे एकापेक्षा जास्त म्हणजे 2 3 असे काय करतात, इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात। त्याला परिवर्ती संयुजा असं म्हटलेलं आहे। आपण याच्या आधी शिकलोय की एक इलेक्ट्रॉन दिला की एक इलेक्ट्रॉन घेणे असं एवढं आम्हाला माहित होतं। ते संयुजा आपण त्याला म्हणत होतो की इलेक्ट्रॉन देणे किंवा घेणे याला आपण संयुजा म्हणतो। पण एक असेल तर मग एक पेक्षा जास्त असतील, कधी 2 असतील 3 असतील, अशा वेळी काय होतं की इलेक्ट्रॉन देतात त्याला घेतात, त्याला आपण परिवर्ती संयुजा असं म्हणतो इथं। तर यासाठी आपल्याला एक खाली एक तक्ता दिलेला आहे की ती पूर्ण करा असं इथं सांगितलेलं आहे। आता याच्यामध्ये कॉलम मूलद्रव्य, अणुअंक, इलेक्ट्रॉन स्वरूपन, संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयुजा अशा प्रकारचे कॉलम दिलेले आहेत। आता हा कसा पूर्ण करायचा हा तुम्हाला थोडक्यात सांगतो। हायड्रोजन पहिलाच ज्याचा अणुअंक 1च आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन 1च असणार आहे, संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा 1च असणार आहे। ॲक्च्युली पहिला जो कॉलम असतो, मग आपण माहिती पहिल्या कॉलममध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसतात। आपण शिकलोय किती इलेक्ट्रॉन बसतात, 2 पहिल्या ह्याच्यामध्ये, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8 अशा प्रकारे इलेक्ट्रॉन बसत असतात। म्हणजे अणुअंक 1 असल्यामुळे पहिल्या जो आपण म्हणतो पहिलं जे आवर्ता हे आहे पहिल्या कॉलममध्ये आपण किती बसवणार आहे, इलेक्ट्रॉन फक्त 2 बसवणार आहे। ऑलरेडी आपल्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे अणुअंक 1 असल्यामुळे, तर तो आपला एकच, संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा एकच राहणार आहे त्याचा, आणि संयुजा किती असणार आहे, एकच असणार आहे। आता याच्यानंतर हेलियम मध्ये किती असणार आहे इथं बघा, इलेक्ट्रॉन स्वरूपन किती असणार आहे की 2च असणार आहे। संयुजा इलेक्ट्रॉन याची सुद्धा किती असणार आहे, 2, आणि संयुजा किती असणार आहे, ती सुद्धा 0च असणार आहे। का, कारण ही पूर्ण कक्षेने भरलेला असणार आहे। त्याचा कक्षा जी पहिली कक्षा आहे ती काय पूर्ण भरलेली आहे, त्याच्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन देता किंवा घेता इथं याला येणारच नाही, म्हणून इथं काय संयुजा 0 येते। तसं लिथियम, आता लिथियमचा आपल्याला अणुअंकच दिला नाही, मग आम्ही कसं काढणार, आपल्याला जर इलेक्ट्रॉन स्वरूपन माहित असेल तर आम्ही अणुअंक काढू शकतो, किंवा अणुअंक माहित असेल तर त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहू शकतो। तर आता आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये 2 आणि परत बाहेरच्या ह्याच्यामध्ये 1 आपल्याला इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 2 अधिक 1 म्हणजे किती झालं, 3। मग लिथियमचा किती होणार आहे अणुअंक, 3 होणार आहे। आता याचा संयुजा इलेक्ट्रॉन कसा, तर बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत, तर 1च आहे, मग इथे काय ते येणार आहे, 1च असणार आहे। आणि संयुजा याची सुद्धा काय येणार आहे, इथं 1च येणार आहे, येते लक्षात। आता अजून एक घेऊया उदाहरण, बेरिलियमचा अणुअंक 4 आहे। आता इलेक्ट्रॉन स्वरूपन इथं दिलं नाही, म्हणजे इथं काय असणार आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये 2च असतात, कारण जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉनच बसतात इथं पहिल्या ह्याच्यामध्ये, आणि इथं 8 बसतात। मग इथं 2, इथं 4 मधले इथं पहिल्या ह्याच्यात 2 गेले तर राहिली किती, 2, म्हणजे 2 सल्फ्युरम 2 अशा प्रकारे इलेक्ट्रॉन स्वरूपन असणार आहे। संयुजा इलेक्ट्रॉन किती असणार आहे, तर सल्फ्युरम नंतर किती आहे, 2 असणार आहे इथं, तर इथं संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा किती असणार आहे, इथं 2च असणार आहे। आणि संयुजा किती असणार आहे, तर ती 2च असणार आहे। आता तिसरं घेऊया लास्ट, याच्यानंतर तुम्ही सोडवायचं आहे बोरॉनचं किती आहे, इथं अणुअंक 5 आहे। इलेक्ट्रॉन स्वरूपन दिलंय 2 आणि 3, 8 जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बसतात, 3च बसलेत, ठीक आहे। इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉन किती असणार, याच्या 3 असणार आहेत, किती असणार आहेत, 3 असणार आहेत। आता याच्यामध्ये संयुजा किती असणार आहे, याच्यामध्ये सुद्धा संयुजा पण आपण इथं काय लिहू शकतो, 3 लिहू शकतो। तर अशा प्रकारे काय करा, हा तुम्ही तक्ता काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे, येते लक्षात। आणि पूर्ण डायरेक्ट तुम्ही पेन्सिलच्या सहाय्यानं पुस्तकावरती केला तरी चालू शकतो। आता याच्यानंतर बघा, हे नेहमी लक्षात ठेवा असं म्हटलेलं आहे, लोह त्याला आयर्न सुद्धा म्हटलं जातं।
2 व 3 अशी परिवर्ती संयुजा दर्शवतो. लोह काय करतो, 2 किंवा 3 ही परिवर्ती संयुजा दर्शवत असतो. त्यामुळे क्लोरीन बरोबर जेव्हा त्याची अभिक्रिया होते तेव्हा FeCl2 व FeCl3 अशी 2 संयुगे तयार होतात. बघा काय म्हटलंय, लोहामध्ये 2 व 3 अशी काय असतात, परिवर्ती संयुजा हा लोह दर्शवत असतो. त्यामुळे जेव्हा क्लोरीन बरोबर संयुग तयार होत असतं तेव्हा ते संयुग तयार होत असताना क्लोरीन FeCl2 किंवा FeCl3 अशा पद्धतीने ते दाखवलं जातं. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं काय होतं, संयुग तयार झालेलं आम्हाला इथं दिसतंय. बघा आता परिवर्ती संयुज दाखवणारे आपल्याला काही मूलद्रव्यांची नावं दिलेली आहेत. परिवर्ती संयुज दाखवणारी ठराविक मूलद्रव्ये आहेत. जसं पहिलं आहे तांबे, तांब्याला संज्ञा आहे Cu. Cu म्हणजे कॉपर इंग्रजीमध्ये बोललं जातं. संयुजा किती आहे, 1 व 2 अशा संयुजा आहेत. आयन Cl+ असतं, म्हणजे इथे एकच इलेक्ट्रॉन आहे, Cl2+ असं दाखवलेलं आहे. त्याला नामकरण काय दिलं, ह्याला क्युप्रस आणि ह्याला क्युप्रिक म्हटलेलं आहे. बघा क्युप्रस आणि क्युप्रिक. पारा Hg संज्ञा आहे, संयुजा 1 व 2 आहे. Hg+ आणि Hg2+ असं नाव दिलं, आयन आहे त्याच्या हे. आणि नामकरण दिलंय मर्क्युरस. काय दिलंय नाव हिचं, मर्क्युरस किंवा मर्क्युरिक असं नाव इथं दिलेलं आहे. तिसरा आहे लोह, फेरस म्हणतो आपण त्याला. संयुजा 2 किंवा 3 आहे, Fe2+ आणि Fe3+, त्याला फेरस किंवा फेरिक असं म्हटलं जातं. म्हणजे याचं नाम कसं होईल, याचं आता काय होईल, FeCl2 आणि Cl3 म्हटलेलं आहे, इलेक्ट्रॉन दिलेला आहे इलेक्ट्रॉन. तर त्याला फेरस क्लोराईड किंवा फेरस क्लोरीन अशा प्रकारे इथं काय होणार आहे, संयुग तयार आपल्याला होणार आहे. आता शोध घ्या असं म्हटलेलं आहे की परिवर्ती संयुजा असणारी आणखीन काही मूलद्रव्ये आपल्याला इथे शोधायला लावलेली आहेत. ज्या इथं जे दाखवलेत अशा प्रकारचे अजून कोणती मूलद्रव्ये आपल्याला जो आवर्त सारणी आहे मूलद्रव्यांची याच्यामध्ये आपल्याला शोधावं लागणार आहे. शिवाय वरील प्रमाणे परिवर्ती संयुजा असणाऱ्या मूलद्रव्यांची संयुगे शोधा. जसे ही संयुग तयार झालेले आहे अशी संयुगे सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे, शोधायला लावलेली आहेत. आता मूलके हा पॉईंट आपण बघूया. त्याला रेडिकल्स असं म्हटलेलं आहे. तक्ता पूर्ण करायला लावलंय की खालील तक्त्यामध्ये संयुगापासून मिळणारे कॅटायन आणि एनायन आपल्याला लिहायला लावलेत. कॅटायन म्हणजे ज्याच्यावरती धनप्रभार असतो तो कॅटायन असतो आणि ज्याच्यामध्ये ऋणप्रभार असतो तो एनायन असतोय. आपण जेव्हा कोणतंही संयुग घ्या सुरुवातीला कॅटायनच दिलेलं असतं आणि दुसरं जे संयुग त्याला जोडून आलेलं असतं ते असतं एनायन. मग आता इथं समजा हे अम्लारी म्हटलेलं आहे. अम्लारी NaOH म्हणजे Na वरती धनप्रभार आणि OH वरती ऋणप्रभार, म्हणजे Na काय आहे, कॅटायन आहे आणि OH काय आहे, एनायन आहे. तसंच KOH मध्ये K काय आहे, कॅटायन आहे, OH काय आहे, एनायन आहे. CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम काय आहे, कॅटायन आहे, हायड्रॉक्साईड काय आहे, एनायन आहे. HCl आता आपण हे आम्लारीच्या बाबतीत बघितलं. आता आपण आम्लाच्या बाबतीत बघूया. बघा HCl आम्ल म्हणजे ऍसिड, ऍसिडिक आणि आम्लारी म्हणजे अल्कली. आता याच्यामध्ये H म्हणजे काय असणार आहे, याच्यावरती धनप्रभार म्हणजे कॅटायन असणार आहे. Cl ऋणप्रभार म्हणजे एनायन असणार आहे. त्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड असं म्हटलं जातं. नंतर HBr याच्यामध्ये H मध्ये काय असणार आहे, कॅटायन आणि Br ब्रोमीन म्हणजे काय असणार आहे, एनायन असणार आहे. नंतर HNO3 याच्यामध्ये H मध्ये काय असणार आहे, कॅटायन आणि NO3 मध्ये काय असणार आहे, एनायन असणार आहे. अशा प्रकारे आपण तक्ता काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. बघा आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे 2 घटक असतात. ते म्हणजे कॅटायन धनप्रभार आयन आणि एनायन म्हणजे ऋणप्रभार आयन, प्रभारित आयन. हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात, त्यामुळे त्यांना मूलके म्हणतात. म्हणजे जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा हे कॅटायन Na आणि OH हे एनायन हे दोघं सुद्धा यांच्यामधला जो बंध आहे, आयनिक बंध आहे, हा तुटतो आणि सेपरेट भाग घेतात. म्हणजे NaOH आहे तसं भाग घेत नाही. सोडियम आणि हायड्रॉक्साईड हे दोन्ही काय होतात, वेगळे होतात आणि त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत असतात. आम्लारीमध्ये सुद्धा तसंच आहे ना, आम्लमध्ये सुद्धा तसंच. जसं हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये हायड्रोजन हा काय करतो, स्वतंत्र भाग घेतो आणि क्लोरीन म्हणजे Cl हा सुद्धा स्वतंत्र भाग घेत असतो. यांच्यामधला जो आयनिक बंध हा रासायनिक अभिक्रियेमध्ये हा बंध तुटतो आणि हे दोघं स्वतंत्र त्या अभिक्रियेमध्ये भाग घेत असतात. म्हणून हे घटक स्वतंत्रपणे भाग घेतात म्हणून त्यांना मूलके असे म्हणतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, मूलके असे
म्हणतात कॅटायन रूपी मूलकांची जोडी. आता कॅटायन रूपी मूलके कोणती आहेत? इथं बघा Na आहे, K आणि Ca हे कॅटायन रूपी मूलके आहेत. हे जेव्हा काय करतात हायड्रॉक्साईड, म्हणजे बघा हायड्रॉक्साईड म्हणजे कोणाला म्हणायचं OH, म्हणजे हे OH हायड्रॉक्साईड आहे, हे OH हायड्रॉक्साईड आहे, OH हायड्रॉक्साईड आहे. मग तेच इथं आपल्याला सांगितलं आहे की कॅटायन रूपी मूलकाची जोडी म्हणजे NaKCa हे कॅटायन आहेत. कॅटायन रूपी मूलकाची जोडी जेव्हा हायड्रॉक्साईड म्हणजे OH या एनाय रूपी मूलकासोबत झाली की, म्हणजे या जेव्हा हायड्रॉक्साईड म्हणजे एनायन आहेत हे एनायन रूपी मूलकाशी झाली की त्यांना काय म्हणतात आम्लारी तयार होतं. तयार होणारं काय होतं, जे प्रोडक्ट तयार होणार त्याला काय कसलं प्रोडक्ट तयार होतं, आम्लारी प्रोडक्ट तयार होतं. म्हणजे कॅटायन रूपी मूलके जेव्हा हायड्रॉक्सी रूपी एनायनशी जेव्हा तयार होतात मूलकाबरोबर तयार रिॲक्शन होते आणि तयार होणारा घटक आम्लारी तयार होतो. जसे NaOH KOH हे आपल्याला इथं उदाहरण दिलेलं आहे. आता याच्या विरुद्धच काय म्हणणार आहे की कॅटायनांना बघा की त्यामुळे कॅटायनांना आम्लारी धर्मी मूलके असे म्हणतात. आणि हे जे कॅटायन आहेत Na K आणि Ca ह्यांना आम्लारी रूपे काय म्हणतात, आम्लारी धर्मी मूलके असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. बघा म्हणजे Na K आणि C यांना आम्लारी धर्मी मूलके असे सुद्धा म्हटलेलं जातं. विविध आम्लारीमधील फरक या मूलकांमुळे स्पष्ट होतो. आणि जेवढे जेवढे आम्लारीमधलं जे फरक आहे तो आपल्याला यांच्या मूलकांमुळे आपल्याला स्पष्ट होतो. आता या उलट बघा काय सांगितलं आहे की एनायन रूपी मूलकांची जोडी. आता एनायन रूपी मूलके कुठले आले, मग Cl आहे बघा, हे H काय आहे कॅटायन आहे, Cl एनायन आहे, Br एनायन आहे, NO3 एनायन आहे. मग इथं तेच सांगितलेलं आहे की या उलट एनायन रूपी मूलकांची जोडी, एनायन रूपी मूलकांची जोडी कोणाबरोबर हायड्रोजन आयन या कॅटायन रूपी मूलकासोबत बरोबर झाली. बघा की बघा काय म्हटलंय की एनायन रूपी मूलकांची जोडी जेव्हा हायड्रोजन बघा इथे H आहे, इथं H आहे, इथं H आहे. मग एनायन रूपी मूलकाची जोडी हायड्रोजन आयन, हायड्रोजन या कॅटायन मूलकाबरोबर, आता इथं हायड्रोजन काय आहे कॅटायन आहे, या कॅटायन रूपी मूलकासोबत झाली की आम्ले तयार होतात, म्हणजे ऍसिड तयार होतं. जसे की HCl HBr हायड्रोक्लोरिक हायड्रोब्रोमिन ऍसिड. अशा प्रकारे हे ऍसिड तयार होतात. त्यामुळे एनायनांना आम्लधर्मी मूलके म्हणतात. त्यामुळे हे जे एनायन आहेत त्यांना आम्लधर्मी मूलके असे म्हणतात. विविध आम्लाच्या संघटनातील फरक हा त्यांच्यातील आम्लधर्मी मूलकांमुळे स्पष्ट होतो. आणि या आम्लांचे संघटन जे आहे यातला फरक या आम्लधर्मी मूलकांमुळे आपल्याला स्पष्ट दिसत असतो. आता सांगा पाहू असं म्हटलेलं आहे की पुढील मूलकांपैकी आम्लारी धर्मी मूलके व आम्लधर्मी मूलके कोणती आहेत ते आपल्याला विचारलेली आहेत. आता यातल्या आता जसं आपण हे सांगितली उदाहरणं याच्यातली तुम्ही आता काय करायचे शोधायचे यातली आम्लारी धर्मी मूलके. आणि सोपं आहे बघा, आम्लारी धर्मी मूलके आणि आम्लधर्मी मूलके कोणते आहेत ते शोधायचं आहे. या आपल्याला प्लस मायनस चिन्हावरूनच जवळपास भरपूर लक्षात येणार आहे की कुठले आहेत. आता फक्त इथं हायड्रोजन आला म्हणून हे आम्लधर्मी मूलके असं म्हणू शकत नाही आपण. तर बघा हे आपल्याला इथं शोधायचं आहे की आम्लधर्मी मूलके आणि आम्लारी धर्मी मूलके कोणते ते आता तुम्ही शोधा. आता याच्यामध्ये काय सांगितले बघा की सामान्यतः आम्लधर्मी मूलके धातूंच्या अणूपासून इलेक्ट्रॉन काढल्यावर बनतात. आता ही आम्लारी धर्मी मूलके ही कशी तयार होतात, तर साधारणतः ही मूलके धातूच्या अणूपासून बनलेली असतात. धातूंचे जे अणू आहेत यांच्यापासून बनलेले असतात. ते कसे बनतात, तर इलेक्ट्रॉन गमावतात म्हणजे देतात किंवा काढतात, जसे की सोडियम कॉपर. परंतु काही अपवाद आहेत. आता सोडियम कॉपर जे आहेत जे काय करतात इलेक्ट्रॉन देतात, त्यामुळे ते काय आहेत आम्लारी धर्मी मूलके आहेत. पण काही अपवाद आहे जसे की NH4 NH4 तसेच आम्लधर्मी जसे की अपवाद हा NH4 जो आहे हा अपवाद आहे आम्लारी धर्मी मूलके असायला. का इथं आपल्याला अपवाद म्हणून हा NH4 इथं सांगितलेला आहे. आता आम्लधर्मी मूलके
सामान्यतः अधातूंच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन मिळून बनतात. आता अधातू जे आहेत मूलद्रव्ये हे काय करतात, इलेक्ट्रॉन मिळवतात आणि आम्लधारी मूलके तयार होत असतात. जसे की क्लोरीन आहे, सल्फर आहे, हे काय करतात, इलेक्ट्रॉन मिळवतात, म्हणून त्यांना आम्लधर्मी मूलके असे म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा अपवाद आहे. MnO4 हा सुद्धा अपवाद आहे. हा आम्लधर्मी मूलकामध्ये मोडत नाहीये. जसा NH4 हा आम्लारीधर्मी मूलकामध्ये मोडत नाही, तसा MnO4 हा सुद्धा आम्लधर्मी मूलकामध्ये मोडत नाही. जरा डोकं चालवा असं म्हटलेलं आहे. पुढील मूलकांचे 2 गटात वर्गीकरण करा. हे करताना वर उपयोगात आणलेल्या निकषांपेक्षा वेगळा निकष वापरा. आता काय करायचं, 2 गटात वर्गीकरण करायचे. आता 2 गटात वर्गीकरण करायचंय आणि काय सांगितलंय, हे करत असताना काय सांगितलंय की वर जे आपण उपयोगात आणलेले जे निकष आहे त्या निकषापेक्षा वेगळा निकष इथं वापरायला लावलाय. म्हणजे त्याचा विचार न करता वेगळा निकष वापरून तुम्ही इथं काय करायचं, ते 2 गटामध्ये वर्गीकरण इथं करायचंय. आता बघा, एकच अणू असलेली मूलके म्हणजे साधी मूलके. जसे की बघा, आता एकच अणू असलेली मूलके म्हणजे सोडियम म्हणजे Na+, कॉपर Cu+, क्लोरीन Cl-, एकच मूलके आहे. म्हणजे आपण तसं सुद्धा वर्गीकरण करू शकतो. हा Ag म्हणजे सिल्वर, क्लोरीन, नंतर एक असणारा ब्रोमीन, हे काय आहेत, साधी मूलके आहेत. का, कारण याच्यामध्ये एकच अणू आहेत. वर्गीकरण आपण बघतोय, जेव्हा एखादे मूलक म्हणजे प्रभारित असा अणूंचा गट असतो तेव्हा त्यांना संयुक्त मूलक असे म्हणतात. आता Mg हा काय आहे, Mg2 म्हणजे ह्यामध्ये काय आहेत, जास्त इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतात. SO4 2 म्हणजे हे संयुक्त मूलके मध्ये मोडतात. Mg2+, SO2-, ClO3-, NH4+, NO3 म्हणजे हे काय आहेत, संयुक्त मूलके आहेत. येते लक्षात. म्हणजे आम्ही इथं काय केलंय, साधी मूलके आणि संयुक्त मूलक याच्यामध्ये इथं फरक काढून हे आम्ही 2 गटामध्ये याचं वर्गीकरण करू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल की एकच अणू असलेली मूलकेंना साधी मूलक, इथं एकच आहे, एक AgCl आणि ब्रोमीन हे 3च सोडले तर बाकी सगळी संयुक्त मूलके आहेत. अशा प्रकारे आपण 2 गटात याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता संयुगांची रासायनिक सूत्रे, एक पुनरावलोकन असं म्हटलेलं आहे की आयनिक बंधाने तयार झालेल्या संयुगांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रेणूचे 2 भाग असतात. आयनिक बंधाने जे संयुग तयार झालेले असतात त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रेणूचं काय असतात, 2 भाग असतात. 2 भाग कुठले कुठले, तर ते म्हणजे एक कॅटायन आणि एक ॲनायन असतात. म्हणजे कॅटायन म्हणजे ज्याच्यावरती धनप्रभार आहे तो कॅटायन आणि ज्याच्यावरती ऋणप्रभार आहे तो ॲनायन. म्हणजेच आम्लारीधर्मी मूलक आणि आम्लधर्मी मूलक. अजून दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू शकतो, म्हणजेच आम्लारीधर्मी मूलक आणि आम्लधर्मी मूलक असं सुद्धा म्हणू शकतो. हे 2 भाग विरुद्ध प्रभारित असतात आणि हे 2 भाग विरुद्ध प्रभारित आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे 2 प्रभार असल्यामुळे विरुद्ध आहेत ते. त्यांच्यातील आकर्षण बल म्हणजे आयनिक बंध आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दोन्हीमध्ये असले विरुद्ध भार असल्यामुळे ते एकमेकांकडे काय होतात, आकर्षित होतात आणि एक बंधाने एकमेकांना जोडले जातात आणि त्या बंधालाच आयनिक बंध असे म्हटलं जातं. आयनिक संयुगाच्या नावात 2 शब्द असतात आणि या आयनिक संयुगाच्या नावात 2 शब्द असतात. या 2 शब्दांपैकी पहिला शब्द कॅटायनाचे नाव असते. पहिल्या शब्दात कुणाचं नाव असतं, कॅटायनाचे नाव असते. तर दुसऱ्या शब्दात आपल्याला ॲनायनाचे नाव असते. दुसऱ्या शब्दात कुणाचे नाव असते, ॲनायनाचे नाव असते. जसे सोडियम क्लोराईड NaCl आपण म्हणतोय. मग Na काय आहे, कॅटायन आहे आणि Cl काय आहे, ॲनायन आहे. आता आपण बघितलं पहिलं नाव कोणाचं घेतलं आपण, सोडियम, आणि नंतर कोणाचं घेतलं, क्लोराईड. येते लक्षात. अशा प्रकारे अशा संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिताना कॅटायनांची संज्ञा डाव्या बाजूला तर त्याला जोडून उजव्या बाजूला ॲनायनांची संज्ञा लिहितात. नेहमी लिहित असताना सुरुवातीला लिहितो तो आपण काय लिहितो, कॅटायनच संज्ञा लिहित असतो आणि त्याच्यानंतर लागून येणारा ॲनायन लिहित असतो. म्हणजे डाव्या साईडला कॅटायन आणि उजव्या साईडला ॲनायन. अशा प्रकारे आपण काय करत असतो, संयुगाचे सूत्र लिहित असतो, संज्ञा लिहित असतो. नंतर संयुक्त मूलकांची संख्या 2 किंवा जास्त असल्यास मूलकांची संज्ञा कंसात लिहून संख्या कंसाबाहेर उजवीकडे पायाशी लिहितात. आता जर आपल्याला याच्यामध्ये संयुक्त मूलकांची आपण संख्या जर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, संयुक्त मूलके म्हणजे काय आपण शिकलोय वरती, इथंच आपण आता बघितलं संयुक्त मूलकाची व्याख्या.
तर जर दोन ही संख्या मूलकांची 2 किंवा जास्त असल्यास संज्ञा काय करतात, कंसामध्ये लिहिली जाते. संज्ञा कशी लिहिली जाते, कंसामध्ये लिहिली जाते आणि आयनांची संख्या आणि कंसात लिहितात आणि कंसाबाहेर उजवीकडे पायाशी काय लिहितात, ते संख्या लिहिली जाते. अणूंची काय लिहिली जाते, संख्या लिहिली जाते. संज्ञा मात्र कुठे लिहिली जाते, कंसात लिहिली जाते. रेणुसूत्र लिहिताना आयनांवरील प्रभार दाखवत नाहीत. रेणुसूत्र लिहिताना कधीही आयनावरती प्रभार कुठला आहे, जसं सोडियम क्लोराईड आपण डायरेक्ट NaCl असं लिहितो, मात्र Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह असं कधीही लिहित नाही. म्हणून रेणुसूत्र लिहिताना कधी प्रभार दाखवला जात नाही. तो आपल्याला समजून घ्यायचा असतो की डाव्या साईडला Na हे का पॉझिटिव्ह आहे आणि Cl निगेटिव्ह आहे. तर त्या आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात. आता प्रभार पण दाखवत नाहीत, मात्र आपल्याला काय दाखवतात तिथं, की आयनांची जी संख्या आहे ती उजव्या बाजूला पायाशी लिहितात. उजव्या बाजूला कुठे लिहितात, पायाशी. जसं आता हे काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे अमोनिया आहे. हा अमोनिया आपण बघतोय की त्याच्या पायाशी 4 लिहिलेला आहे. म्हणजे काय आहे, हो अमोनिया किती अणू आहेत, 4 आहेत. म्हणजे दाखवण्यासाठी आपण त्याच्या पायाशी 4 अंक लिहिलेला आहे. शिवाय रेणुसूत्र बघा की रेणुसूत्र लिहिताना आयनांचा प्रभार दाखवत नाही, मात्र त्या आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात आणि संयुजांच्या तिरकस गुणाकार पद्धतीने ही संख्या मिळवणे सोपे जाते. आता ही संयुजा जेव्हा आपण लिहितो तेव्हा हा तिरकस गुणाकार पद्धतीने आपल्याला ही संख्या मिळवणे सोपे जाते. उदाहरणार्थ सोडियम सल्फेट या संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिण्याच्या पायऱ्या पुढील पानावर आहेत. आता आपल्याला पुढील पानावरती ते दिलेले आहेत. बघा, सोडियम सल्फेट कशा आपण लिहितो ते बघा, की मूलकांची संज्ञा लिहायची आपल्याला. आता हे आम्लारी धर्मी मूलक डाव्या बाजूला, हे डाव्या बाजूला आम्लारी धर्मी मूलक आहेत आणि हे आम्लधर्मी मूलक उजव्या साईडला आहेत. आता आपल्याला पायरी क्रमांक 2 बघायचे. त्या मूलकाच्या खाली त्यांची संयुजा लिहिणे. आता सोडियम किती, 1 अणू आहे. SO4 किती आहे, 2 आहे. अशा प्रकारे आपण संयुजा त्यांच्या लिहिल्या. नंतर पायरी 3 काय, मूलकांची संख्या मिळवण्यासाठी बाणाने दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार. म्हणजे ह्या इथं 2 आहे, 2चा बाण इकडे दाखवलेला आहे, 1चा इकडे दाखवला आहे, SO4 कडे दाखवलेला आहे. म्हणजे Na2SO4 अशा प्रकारे आपल्याला काय मिळणार आहे, संयुग मिळणार आहे. बघा, आणि बघा संयुगाचे रासायनिक सूत्र लिहायचं म्हटलं तर असं मिळणार आहे आपल्याला, Na2SO4 अशा प्रकारे आपल्याला काय मिळते, संयुजा लिहिल्यानंतर, संयुजा आपण यांचे लिहिल्यानंतर अशा प्रकारे आपण काय लिहितो, त्यांचे रासायनिक सूत्र लिहित असतो. आता आपण इथं बघा, हे 1 कुठून आलं, तर हे संयुजा लिहिली. सोडियमची 1 आहे आणि SO4 ची 2 संयुजा आहे. आणि आपण जेव्हा तिरकस गुणाकार करतोय, 2 Na ला गुणलं, 1 न SO4 ला गुणल्यानंतर Na2SO4, 1 ला गुणलं तरी एकच येतं आहे, ते राहणार आहे संज्ञा, म्हणून SO4 आहे तसं राहिलंय. तर Na2SO4 अशा प्रकारे आपल्याला रासायनिक सूत्र मिळतं. विविध संयुगाचे रासायनिक सूत्र रेणुसूत्र लिहिण्यासाठी त्यातील मूलकांची संयुजा माहित असणे आवश्यक आहे. आपल्याला मूलकांची संयुजा माहित असणे आवश्यक आहे. म्हणजे इथं 1 आणि 2 ही माहित आहे म्हणून आपण तिरकस गुणाकार केला. ते माहित नसेल तर आपल्याला हे लिहिता येणार नाही, सूत्र बनवता येणार नाही. खालील तक्त्यामध्ये नेहमी लागणाऱ्या मूलकांची नावे त्यांच्या प्रभारासहित संज्ञा दिलेली आहेत. आता मूलकांची नावे आणि त्यांच्या प्रभारासहित आपल्याला काय दिलेले आहेत, संज्ञा दिलेल्या आहेत. ह्या बघायचे आहेत. बघा, हायड्रोजन प्लस, सोडियम 1 ह्या सगळ्या काय आहेत, आपण साधी मूलकं असं सुद्धा म्हणू शकतो. इथपर्यंत 1 आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये 1 हे आहे, त्यामुळे हे जे आहे सोडियम, हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम, सिल्वर, तर हे आम्ही बघू शकतो. इथं आम्लारी धर्मी मूलके दिलेली आहेत आणि आम्लधर्मी मूलके या साईडला दिलेली आहेत आणि यांच्यावरती प्रभार सुद्धा आपल्याला दिसतोय. या परावर्ती संयुजा किंवा संयुजा कुठले कुठले आहेत ते आपण याच्यामधून बघू शकतो. हे तुम्ही काय करायचं, वाचन करा याच्यामध्ये. यानंतर बघा, जरा डोके चालवा असं म्हटलेलं आहे. आयन आणि मूलके या तक्त्याचा व तिरकस गुणाकार पद्धतीचा उपयोग करून खालील संयुगाचे रासायनिक सूत्र तयार करा. म्हणजे असं जे आत्ता आपण बघितलं, हे पायरी बघितल्या, या पायरींच्याच आधारे आपल्याला काय करायचं आहे, हे जे दिलेलं आहे ते रासायनिक सूत्र तयार करायचं आहे. कॅल्शियम कार्बोनेटचं आपल्याला इथं काय करायचं आहे, संयुजा लिहायच्या आहेत. कॅल्शियम त्याची संयुजा आहे 3, कार्बोनेट
CO आपण म्हणतो त्याची संयुजा आहे 1. तिरकस गुणाकार केला तर 1 न कोणाला गुणायचं आहे, कॅल्शियमला गुणायचं आहे, आणि 3 न कोणाला गुणायचं आहे, कार्बोनेटला गुणायचं आहे, म्हणजे Ca आणि CO3 अशा प्रकारे काय करायचं तुम्ही तक्त्याचा वापर करून हे सोडवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला धडा आहे प्रकरण 4 ते इथं संपलेलं आहे. याचा स्वाध्याय तुम्ही काय करायचं पूर्ण करायचं आहे. आधी धडा वाचन करा 2 ते 3 वेळा, समजून घ्या, नंतर स्वाध्याय सोडवायला घ्या. स्वाध्याय सोडवल्यानंतर सुद्धा स्वाध्यायाचा अभ्यास करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, पुढचं प्रकरण नवीन चालू करणार आहे. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.